मला माहीत आहे कुठलाही फॉन्डंट किंवा कुठलाही कार केकचा मोल्ड यूज न करता फक्त क्रीम आणि टूथपिक आणि पॅलेट नाईफच्या मदतीने आपण कार केकची डिझाईन जी आहे ती बनवणार आहोत. तर इथे कार केक म्हणजे कार शेपमध्ये नाही तर केकवर आपण राऊंड केकवर कार हे ड्रॉ करणार आहोत. तर चला समोर पाहूया. तर इथे मी स्ट्रॉबेरी फ्लेवर खूप रिच फ्लेवर आहे हा. तर स्ट्रॉबेरी फ्लेवरचा जो केक आहे मी इथे बनवलेला आहे आणि छान त्याला क्रम कोट करून व्हाईट कलरच्या क्रीमने सिंपल फ्रॉस्टिंग करून घेतलेली आहे. तर इथे थोडं लवकर केक करून द्यायचं होतं कारण कस्टमरला काही घाई नव्हती, पण मला ते बाहेर जायचं होतं. त्यामुळे इथे मी केक हा झटपट बनवून ठेवून दिलेलं होतं. तर मी काय केलेलं आहे, टूथपिक घेतलेली आहे आणि टूथपिकच्या मदतीने इथे जो आपला केकचा जो केक जी आहे कार, तर कार इथे मी ड्रॉ करून घेत आहे. तर मी जेव्हा कधीही कुठलेही जे पिक्चर केकवर ड्रॉ करायचे असतात ते मी एकतर एक पेपरवर ड्रॉ करून घेते किंवा मोबाईलमध्ये त्याची पिक्चर घेते. तर इथे आपला जो कार केक आहे तर मी काय केलं, एक पेपरवर पेन्सिलच्या मदतीने आधी कार ड्रॉ केली आणि त्यानंतर मी केकवर ड्रॉ टूथपिकच्या मदतीने केले. त्यानंतर मी व्हाईट कलरच्या क्रीमने चाकं आणि खिडके जे आहेत त्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर रेड कलरच्या क्रीमने इथे मी कार करून घेत आहे. तर पॅलेट नाईफच्या मदतीने थोडं स्मच करायला, फिनिशिंग द्यायला थोडं त्रास जात होतं, पण जेवढं मला जमू शकत होतं तेवढं मी झटपट इथे फिनिशिंग देण्याचा ट्राय केलेला आहे. तर सर्वात आधी पॅलेट नाईफच्या मदतीने स्मच केलेलं आहे कारण एकतर चाक झालेले होते त्यामुळे फिनिशिंग द्यायला थोडे प्रॉब्लेम येत होती. जर मी आधी चाक नसते केले गाडीचे तर थोडं ते मला लवकर ते करता आलं असतं, लवकर फिनिशिंग देता आली असती. बट माझे चाकं झाले होते तरी मी पॅलेट नाईफच्या मदतीने मला जेवढं फिनिशिंग देता येईल तेवढं मी करत होती. तर इथे आपला जो केक आहे जो फिनिशिंग झालेला आहे त्यानंतर मी सेम रेड कलरच्याच क्रीमने आउटलाईन केलेली आहे. कुठली दुसरी क्रीम यूज केलेली नाही आहे, रेड कलरच्याच क्रीमने मी आउटलाईन केलेली आहे आणि इथे आपला सिम्पलसा कार केकची जे डिझाईन आहे ते रेडी झालेलं आहे. त्यानंतर मी काय केलं, कस्टमरने नाव लिहायला सांगितलं होतं आणि साईडला त्याच पायपिंग बॅगच्या मदतीने ते डिझाईन केलं आहे. इथे आपला केक हा रेडी झालेला आहे. कसं वाटलं?